दरवर्षी भारतात महाराष्ट्राचा मुंबईत सुद्धा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये आहोत. सामाजिक संदेश त्यांच्याकडून आपण लोकांसाठी काय आहे तो आपण ऐकतो. सामाजिक संदेश आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. तमाम भारतवासियांना मुंबई शहर तसेच गोरेगाव विभागातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यात मोठा थ्रेट जो आहे आपल्याला आता सायबर क्राईमचा आलेला आहे. प्रत्येक माणूस जोपर्यंत सायबर क्राईमच्या बाबतीत एज्युकेट होत नाही तोपर्यंत याच्यावरती आपल्याला विजय प्राप्त करता येणार नाही. त्यामुळे कशा प्रकारचे सायबर क्राईम होत असतात, KYC डॉक्युमेंट, काही वेळेला तुमच्या घरामध्ये काही पार्सल आलेलं आहे, अशा वेगवेगळ्या कारणांच्या अनुषंगाने आपल्याला सायबर क्राईमचे थ्रेट्स येतात. निव्वळ एज्युकेशन घेतलं, ग्रॅज्युएशन केलं म्हणजे शिक्षण झालं असं नाही आहे. आता तुर्तास हे जे सायबर क्राईम जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त एज्युकेटेड होणं गरजेचं आहे. पोलीस हे आपल्या परीने काम करत आहे, परंतु समाज आणि समाजातील लोक जोपर्यंत एज्युकेट होत नाही या गोष्टीपासून तोपर्यंत याच्यावरती आपल्याला विजय प्राप्त होणार नाही. मी आपल्या सर्वांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही ह्या गोष्टीत एज्युकेटेड व्हा. येणाऱ्या प्रत्येक बातम्या वाचा, त्या बातम्यामधला कंटेंट समजून घ्या की कशामुळे विविध जी कारणं जी असतात ती कशामुळे फसवणूक होते आणि ते आत्मसात करा आणि स्वतःची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. सध्या सायबर क्राईमचा धोका हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आणि त्याच्यावर जनजागृती होऊन लोकांनी सुद्धा लक्ष देणं हे गरजेचं आहे. ACP साहेबांनी आपल्याला एक सामाजिक संदेशात सांगितलं आहे. सायबर क्राईम हे एक खूप सध्या मोठ्या प्रमाणात वाढतं. अनेक लोकांना याद्वारे गंडा घातला जातो, लाखो करोडोची फसवणूक केली जाते. मी अनिल सकपाळ, राष्ट्रीय सनसनी वार्ता, मुंबई.